बीड परभणी घटनेत मराठा क्रांती मोर्चाची उडी राज्यस्तरीय बैठकीत घेतला मोठा निर्णय। बीड आणि परभणी घटनेचे पडसाद राज्यभर नाही तर देशभर उमटत आहेत। राज्य सरकारकडून या संदर्भात अनेक पावलं उचलली गेली आहेत। आता या प्रकरणात मराठा क्रांती मोर्चा ही संघटना आक्रमक झाली आहे। संघटनेची राज्यस्तरीय बैठक झाली। या बैठकीत विविध मागण्या करण्यात आल्या। तसेच 28 तारखेला मराठा क्रांती मोर्चा बीडमध्ये मोर्चा काढणार असल्याचं म्हटलंय। उद्यापासून या मोर्चाची तयारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि मराठा क्रांती मोर्चाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मुंबईमध्ये बैठक झाली। या बैठकीदरम्यान आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली। संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे। अजित पवार यांच्या कार्यक्रमात निदर्शने। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मराठा समाजाकडून आर्थिक मदत करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। बीडमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना सर्व समाजाला न्याय दिला पाहिजे अशी मागणी करण्यात आली। वाल्मिक कराड यांच्या व्यवहाराची ईडीतर्फे चौकशी झाली पाहिजे। तसेच धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होत नाही तोपर्यंत अजित पवार यांच्या प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात मराठा कार्यकर्ते निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला। धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावे। अंकुश कदम यांनी सांगितलंय की मराठा क्रांती मोर्चाची आज राज्यस्तरीय बैठक पार पडली। मराठा क्रांती मोर्चा ज्यांनी सुरू केला होता ते सगळे आज उपस्थित आहेत। बैठकीत विविध ठराव मांडण्यात आले। संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये। वाल्मिक कराड यांना फाशीची शिक्षा द्यावी। धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावे। या घटनेत ज्या पोलिसांचा सहभाग असेल त्यांना सह आरोपी करावे असा ठराव घेण्यात आलाय। बीड जिल्ह्यात समतोल बिघडलेला आहे। त्या ठिकाणी एकाच जातीचे 70 पेक्षा जास्त अधिकारी आहेत। त्या ठिकाणी सर्व समाजातील नागरिकांना न्याय दिला पाहिजे। बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवावे अशी मागणी बैठकीत करण्यात आली आहे। धनंजय मुंडे यांच्या जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड हा या घटनेचा खरा सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे। त्यामुळे मुंडे यांना मंत्रिमंडळातून दूर करावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.